हार्दिक स्वागत। कौसे गावचे तर कोणी मान्यवर ज्येष्ठ नागरिक आले असेल तर या, माताडीचे कोणी मान्यवर किंवा ज्येष्ठ नागरिक आले असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत। पहिलं षटक घेऊन तर निलेश येतोय चाळ एंडकडून, आपण पाहू शकता पहिल्या फेरीतील शेवटची मॅच। टॉस जिंकला आपण तर गावदेवी कौसा संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। गावदेवी अंकुश 11 कौसा संघ इनेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतोय। सामना सुरू होतोय, निलेश येतोय गोलंदाजी मार्कवर, वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता बेला प्रणव शेलार आणि आपण तर राज पाटील ही जोडी मैदानात दाखल झाली आहे। राज पाटील बोलणार तर या मैदानावरती गेल्या वर्षी राज केलं होतं या बॅटरने, काय बॅटिंग केली होती। पण आता विपक्ष संघ देखील तेवढाच चांगला संघ आहे आणि कौसा संघ देखील एक चांगला संघ आहे। गावदेवी आपण तर अंकुश 11 कौसा संघ। सामना सुरू होतोय, निलेश गोलंदाजी मार्कवर, निलेश भोईर गोलंदाजी मार्कवर, लेफ्टमर आहे। ओ पहिला चेंडू ऑन साइडला टर्न केलाय, डाऊन दी ग्राउंड, मिडल क्षेत्ररक्षक आले आहेत। श्री गणेश आपण तर स्वतःचं उघडलंय खातं, उघडलंय संघाचं खातं उघडलंय। काल माताडी संघाने स्पर्धा आयोजित केली होती गणेश स्मृती चषक, काय स्पर्धा झाली, बहुचर्चित स्पर्धा, जबरदस्त। विकी पाटील आणि त्यांच्या सहकार्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊ, थोडं कमी बऱ्याचशा संघाने राहिल्या। बाळूबाटली 3 दिवसीय स्पर्धा होती, पण 2 दिवसातच तुम्ही आयोजकांना भरपूर असं मी तर म्हणेल त्रास दिला। ते सर्व संघ वेळेवर पोहोचले नाही, मग आयोजकांना मात्र खूप मेहनत करावी लागली शेवटच्या टप्प्यामध्ये। असं करू नका, स्पर्धा कोणतीही खेळा, वेळेवर जा, सर्व स्पर्धा आपल्यासाठी मोठ्या आहेत। निलेश लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय, स्ट्रायकर राज पाटील। ओ फुल टॉस होता या वेळेला, मिड ऑर्डरने चेंडूला काढलाय, क्षेत्ररक्षक येतोय जोपर्यंत चेंडूला फीड करतोय। 2 धावा झाल्या असत्या, राजचं मानस होतं पण धाडस नव्हतं। प्रणव तेच सांगतात की सिंगल नव्हती तर डबल होती, दोन्ही बॅटरने एक एकने खातं उघडले। सिंगल डबलला फार महत्व आहे। धावसंख्या 2 प्रणवला आपण पाहू शकता स्ट्राइक एंडला, ऑन साइडला शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक क्षेत्र डीप स्क्वेअर लेगला, मिड ऑनला क्षेत्र आपण पाहू शकता। ओ डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह, चेंडू पाठवला यावेळेला लॉंग गॉन, सी मारेचे पार षटकार। पण सॉलिड मारला, स्टँड एंड डिलिव्हरच्या मध्ये लॉंग ऑन सी मार्शर, पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका। 8 धावा। निलेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर कमबॅक करतो का पाहायचंय, लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय। ऑन साइडला सॉफ्ट आणि चिप शॉट खेळलाय, त्यावेळेला जेल ड्रॉप, चेंडू चालला यावेळेला कव्हर रिजन मधून, जोपर्यंत क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूला फीड करतायत, थोडस ताकद कमी पडली होती। धावसंख्या आपण कधी दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता की आमचे भूषण देखील येतात, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत। हो दिवा गावची आन बान शान, जय भगत, रॉयल एंट्री आहे त्याची। हो मिथून देखील येतात, क्या बात आहे। नाही मिथून मला असं वाटतं तुम्ही, असं वाटतं का तुम्हीच कॅन्डिडेट आहात, क्या बात आहे। ओ सुरेख गोलंदाजी, पायचेचं स्ट्रॉंग अपील, लेग बिफोरच्या स्वरूपात बॅटर बाद होता, प्लम LBW। रामचंद्र दीक्षित साहेब समाजसेवक यांना विनंती करतो, दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। ज्येष्ठ नागरिक देखील येत आहेत, त्यांना देखील विनंती करतो, काका या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। ज्येष्ठांचा श्रेष्ठांचा आशीर्वाद असणं फार गरजेचं आहे। रामचंद्र दीक्षित समाजसेवक त्यांना विनंती करतो, या दादा व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। अतिथी देवो भव, आकाश शेलार, प्रणव बाद होतोय, बिग विकेट, थोडासा नाराज झालाय त्याने। खेळता क्षणी आपण तर जिथे चेंडू पायाला लागला ना तिथेच मात्र समजून गेले की ते आपण तर पायचीच्या स्वरूपात बाद असणार आहेत। 10 धावा धावफलकाती।
निलेशला यश मिळाले. सचिन पाटीलला पंचांच्या भूमिकेत पाहू शकता. अक्षय कुमारला पण स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत पाहू शकता. आकाश ऑन साईडला पुलकाराचा तर यावेळेला वेग प्रचंड आहे. षटकार आल्यानंतर भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. एक चांगलं षटक संपलं मित्र निलेशचं. 10 धावा आले असतील पण विकेट देखील त्याने मिळवलंय प्रणवचं. अंकुश देखील आपल्यापासून आता रजा घेत आहेत. मिथुन पाटील देखील आले आहेत. जय भगत मी तर म्हणेल ना मिथून तुमच्या गावाची शान आहे. अनमोल रत्न. तर आपण बघितलं टायगर गावचे सिनियर खेळाडू शिवाजी पाटील या व्यासपीठावर शिवाजी पाटील आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. कल्पेश आले गोलंदाजी मार्कवर. कल्पेश गोवारी कौदेव क्रिकेट संघ कोळेगाव आयोजित स्पर्धेमध्ये मालिकावीर. काय बॅटिंग केली होती, लाजवाब बॅटिंग. चला चला लवकर जरा निलेश बघा 20 मिनिटाचा अवधी, अन्यथा तुमचा एक खेळाडू 30 सर्कल मध्ये येईल. मग जय बघा तुमचं नाव सांगितलं तर भाऊजी. बाबा भाऊजी तुम्ही बोला, आम्ही बोललं तर आम्हाला जायला डोंबोलला जायचं तिथूनच. दिवावाले जेवढा चांगला पाहुणचार करतात ना तेवढा चांगला आदर आपण तर दुसरा देखील उपाय करतात ते. कल्पेशाला गोलंदाजी मार्क शकला. राज स्विच हिट केलाय. यावेळेला जमिनीवर लोळण घेतली होती बघा. थोडस नाराज होतोय तर त्यांना पॉइंटच्या बाजूने चेंडूला काढायचं. क्षेत्रक्षण खूप चांगलं सजवलंय. आपण बेले तर कौसा संघाने टॉस चेंडूची समाप्ती. राज पाटील एक असा बॅटर आहे ना, हा बॅटर जर इथून खेळला तरी म्हणतं 50 ते 55 धावा होऊ शकतात. कल्पेश बेस्ट वर्सेस बेस्ट बघायला मिळतंय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग. एक क्षेत्रक्षण आता मिडॉनला पाठवलं जातं का पाहायचंय. मिडॉनला पाठवलं जात आहे. एक मिड विकेटला आपण पाहू शकता. एक स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण. कल्पेश राईट आर्म ओव्हर द कडे मारत होतोय. ओ सूर्य गोलंदाजी स्विंग अँड मिस. डॉट चेंडूची समाप्ती. ते मगाशी म्हणतो चांगलं कॉन्टेस्ट रंगलंय आणि आतापर्यंत हे कॉन्टेस्ट जिंकलंय कल्पेशने. राज देखील एक चांगला बॅटर आहे. थोडासा संघर्ष करतोय. मी तर म्हणेल राज पाटील सारख्याने थोडं संयमाने खेळणं फार गरजेचं आहे. कारण का चांगला गोलंदाज आहे. त्यांच्या गेम्स पॉवर प्ले मध्ये कोसा संघ देखील एक चांगला संघ आहे. सातत्याने आपल्या विभागात खेळत असतो. कल्याण डोंबिवली कल्पेश राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. ऑन साइडला स्वीपचा लाजवाब फटका. राज पाटील तो शांत राहणार नाही त्याने पाठवून दिला चेंडूला. स्क्वेअर लेग सीमारच्या पार षटकार. धावसंख्या 10 फलकात गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे माताडी संघ. या स्पर्धेचा आपल्या जीवदानी चषकाचा उपविजेता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. कल्पेश ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला क्षेत्ररक्षक बीट होतोय. शॉर्ट फाईलच्या क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा होतात का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. राजचं कौतुक करेल बघा. ह्याला म्हणतात कमिटमेंट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं. ते केलंय. रिक्स घेतली. प्रॉफिट मिळाला. धावसंख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 18 धावा 18 धावा धावफलकाती लागल्यात. जय भगत देखील बघा सामना एन्जॉय करतात. क्रिकेटचे प्रेमी आहेत ते. क्रिकेटचे दर्दी आहेत. बऱ्याच दिवस ते क्रिकेट खेळले नव्हते पण 2-3 महिन्यानंतर पुन्हा एकदा संघामध्ये आले तर गरज भासली संघाला. दिववासियांना गरज भासली त्यांची. स्वीप केला. यावेळेला पाठवलं चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक आले तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. ओमकार आलेत. ज्युनियर ओमकार आलेत. 12वा खेळाडू जरा फटाफट नावं सांगा मला.
काय पाहिजे स्प्रे बघा जरा स्प्रे पाहिजे तर घ्या. राज बघा निकेप लावून आपण तर खेळतायत. काय पाहिजे बँडेड तर समाजसेवक आपण बघतो रामचंद्र दीक्षित साहेब यांचा सन्मान केला जातो व्यासपीठावर. दिगंबर भोईर यांच्या शुभास्ते आपण सन्मान करू. काका या ज्येष्ठ आहेत आमचे श्रेष्ठ आहेत त्यांचा सन्मान करूया आपण. रामचंद्र दीक्षित समाजसेवक काका या आपला देखील शुभ आशीर्वाद या स्पर्धेला लाभतोय. खूप खूप धन्यवाद. सन्मान करूया आपण त्यांचा. दिगंबर भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. कल्पेश पुढे गोलंदाजी मार्कवर 20 धावा धावफलक आधी पिट्टूचं षटक चालू आहे. राज पाटील चांगली बॅटिंग करतोय. कल्पेश डान्सिंग डाऊनच्या मध्ये चेंडू हवेमध्ये यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या त्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट. राजचं कौतुक करेल. धाव संख्या 22. महेश पाटील साहेबांचं आगमन होतं त्यांचं देखील करूया हार्दिक हार्दिक स्वागत. धाव संख्या धावफलकात आपण पाहू शकता 22. 11च्या सरसन धावा कुठल्या आहेत. षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 22 धावा 11च्या सरसने धावा कुठल्या गेल्यात. मयूर पाटील साहेबांचं आगमन झालं त्यांचं देखील करूया हार्दिक हार्दिक स्वागत. चला जरा पास घ्या सचिन. जरा टाइम बघा भरपूर चाललाय कारण का अजूनही आपल्या मॅचेस भरपूर कव्हर करायचे आहेत. आत्ताशी आपली 4थी मॅच सुरू आहे. निलेश आले पुणे त्या गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसरं संघाचं 3रं गुण 22 धावा लागल्या आहेत. ओम माताडीची क्रिकेट संघ माताडी संघ प्रथम बॅटिंग करतोय. सेकंडला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला नवीन बॅटर आकाशला आपण पाहू शकता. आकाशला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. निलेश लेफ्ट आर्मर आहे. ओ सूर्य गोलंदाजी स्विंग अँड मिस. मी तर म्हणेल आकाशला आपण बघितलं राजसारखा बॅटर त्याला स्ट्राईक वरती जास्तीत जास्त आणा. त्याच्याकडे ती गुणवत्ता ती ताकद आहे. चला उमसाई अगासन आणि घेसरच्या कॅप्टन गावदेवी माताडी संघ खेळताना दिसतो आपल्याला. ओ फटका चांगला यावेळेला डान्सिंग डाऊनच्या उंच गेलाय. लांबी प्राप्त होत नाहीये. बॅटर बाद. योगेशने खूप चांगला झेल घेतलाय. तो आपण बघितलं त्यावेळेला 2 बंधुराज विके आले. तो आता दोन्ही बंधुराजांना चांगली बॅटिंग करावी लागणार. खास करून ना राजला आता आपण बघितलं गेअर चेंज करावे लागणार आहेत. त्याच्याकडे ती गुणवत्ता ती ताकद आहे. तर इतर बॅटरांची त्याला साथ लाभत नाही. प्रणवने 1 षटका मारला. आकाशने देखील आपण तर निराशा केली. जास्त धावा केल्या नाहीत त्याने आपल्या संघासाठी.
पाटील दोन बंधुराज विकी पाटील आणि आपण तर राज पाटील. आता पाहायचा इथून कशा प्रकारे खेळ केला जातो. पंचांकडून आलेला गाड मागितलाय. विकी पाटील म्हटलं तर एक चांगले आयोजक देखील आहेत. काल धनेश स्मृती चषक देखील त्यांनी आयोजित केलं. तर जबरदस्त स्पर्धा आपली राहिली, चर्चित राहिली ती स्पर्धा. ट्रॉफी देखील ब्युटिफुल होत्या. 22 धावा दाखल करते. निलेश लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारक होतोय. साकला विकी पाटील हुक करायचं होतं यावेळेला. झेलची शक्यता, झेल ड्रॉप. मोठा धक्का बसला असता. आता स्टिकर जवळ चेंडू लागला पण इथे मात्र नो स्ट्राईकला. पण राज स्ट्राईकला पोचता पोचता विकेट गेला असता त्यांचा. राज पाटील तेच सांगतायत की थोडंसं मी जास्त सफल झाले. स्टिकर जवळ चेंडू लागला आणि तर हुकचा चेंडू लॉंग लेडला हा गेला असता. बघा मकर संक्रांत आले त्यामुळे आकाशात पतंगी दिसत आहेत आपल्याला. पतंग उडवताना आपण बघितलं तर लहानपण आठवतं. लहानपण असतं ते मजेशीर असतं. पण आता लहानपणी मुलांना मोबाईल हातात लागतो. निलेश गोलंदाजी मार्क लेफ्ट हँड ओव्हर द कडे मार्क होतो. टाकला राज. ओ स्वीप करायचा होता. एक धाव कंप्लीट केली आहे. 2 होतात का पाहायचंय. वेगाने क्षेत्ररक्षक आले आहेत. प्रशांत आलेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. 24 धावा. धावा येत नाहीयेत गावदेवी माताडी संघासाठी. धावा येणं फार गरजेचं आहे. पण इथून मात्र आता 2 षटकं पूर्ण होतील. ती निलेशची 1 षटक होईल. ते कल्पेशचं. नंतर नवीन गोलंदाज ते त्याच्या अगेन्स्ट कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहिजे राज. निलेश भोईर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. सायकलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला विकी पाटील. ओ स्वीप करायचा प्रयत्न केला यावेळेला. राज सांगतायत आपण तर पंच वाईट चिखून करतायत. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 25. राज तेच सांगतात की बघून चेंडू तुम्ही खेळा. चेंडूच्या मॅरिटमध्ये येऊन खेळा. राज पाटील सारखा जर तुमच्याकडे बॅटर आहे नॉन स्ट्राईकला तर त्याला स्ट्राईक वरती आणा. सिंगल घ्या. आपण नॉन स्ट्राईकला जा. विकेट देखील एक चांगला बॅटर पण थोडासा संघर्ष करतोय निलेश. ओ स्विच हिट केला यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण. काय घडतंय मैदानावर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. परेश आहेत तिथे. नाही धावा मिळाल्या नाहीत. डॉट चेंडू. परेशचं काही क्षेत्ररक्षण आणि हा चौकार बघायला मिळाला असता. तिसरं षटक प्रगती पथारे. निलेशचं कौतुक करेल. चांगली काय घडलं मैदानावर. खेळ थोडासा थांबला होता. सुरू होतो पण एकदा खेळ. तिसरं षटक प्रगती पथारे. चला सचिन वेळ भरपूर चाललाय बघा. 2 वाजून गेल्यात. चला ओमसाई आगासन आणि घेसरचे कॅप्टन निलेश लेफ्ट हँड ओव्हर द कडे मार्क होतो. स्टॅकला विकी. ओ फुलरलेनचा चेंडू खोदून काढलाय. डाऊन डी ग्राउंड डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय. मिस स्पीड झाली. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. योगेश आहेत तिथे. धावसंख्या 27. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बघा बॅटची मागणी केली तर पाणी देखील जाऊ दे मैदानात. नाही 12 वेळेस खेळूच पाणी घेऊन जाणार आहेत बघा. नियम आहेत ते तसं पालन करा. बॅट द्यायला जा तुम्ही. बॅट द्यायला काय हरकत नाहीये. चला चला लवकर जरा. घ्या घ्या कौसा संघ आपण मी पाणी घ्या. चालेल. 1 बॉटल आणली बघा.
चला 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 लवकर जरा. गावदेवी क्रिकेट संघ आपण माटाडी संघ बॅटिंग करतो. प्रथम धावा येत नाहीत. आता इथून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. राज पाटीलला आता काहीतरी करावं लागणार आहे. टॉप गिअर मध्ये त्याला आता गाडी चालवावी लागणार आहे. धावा थांबल्या आहेत. या बॅटरकडे प्रचंड गुणवत्ता आहे. ओमकार ज्युनियर आला गोलंदाजी मार्कवर. ओमकार ज्युनियर ओमकार सिनियर दोन संघात आहेत. ओमकार पाटील आलाय लिफ्ट मध्ये. साकेला राज पाटील आपण पाहू शकता. ओ डान्सिंग डाऊन उंच गेलाय लांब देखील गेलाय षटकार. राज पाटीलने आता बघा आक्रमणाला सुरुवात केली. ओमकार पाटील ज्युनियर लेफ्ट हँड ओव्हर द गंड मारा करतोय. सायकल राज पाटील स्वीप केलाय पाठवलाय फ्लॅट सपाट लॉंग लेट सीमारच्या पार षटकार. सिरिजेला नेतील तेव्हा नेतील बाबा. पण इथे मात्र राज चेंडूला सीमा रेषा पार नेतोय. कारण राजने आता आक्रमणाला सुरुवात केली. राज पाटील एक असा बॅटर आहे ना, हा बॅटर जर थांबला इथून शेवटच्या चेंडू पर्यंत तर इथून 70च्या जवळपास धावा जातील. इतकी ताकद इतकी गुणवत्ता आहे. सर्व खेळाडूंना देखील वाटलं होतं की ISPL मध्ये या खेळाडूंनी देखील फॉर्म भरणं फार गरजेचं होतं. पण काही कारणास्तव त्याने भरला नाहीये. असो आपले खेळाडू जे गेलेत आपले ग्रामीणचं त्यांना आपण खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊ. वाटतं साबेगावचा देखील एक खेळाडू आहे रुद्र पाटील, त्याला देखील आपण शुभेच्छा देऊया. हो इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू चालला यावेळेला पण थर्डमॅन सीमारच्या पार चाललाय का पाहायचंय. सचिनचा इशारा तर चौकार. गरजेचं आहे. गावदेवी क्रिकेट संघ आपण आता मातार्डी चांगला संघ राज पाटीलच्या नावाने हा संघ ओळखला जातो. ओमकार ज्युनियर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. स्वीप केलाय पुन्हा एकदा वेगाने चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अन्यथा चौकार देखील बघायला मिळाला असं पण ठेवलाय क्षेत्ररक्षण लॉंग लेडला. 45 धावा या षटकात आक्रमण केलंय. राज पाटील यासाठी तर जाणला जातो ना, कमी चेंडू जास्त धावा. आणि तर तेच समीकरण बघायला मिळते कारण रन मशीन आहे माताडी गावची. ओमकार ओ जमिनीवर लोळण घेतली होती पण चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही. दाट चेंडूची समाप्ती होते. बराच वेळानंतर डॉट चेंडू आलाय. 45 झाले आहेत. विकी पाटीलला माहिती आहे राजला सांगणं बरोबर नाही का. त्याला माहिती आहे एकाच बॉल डॉट जाईल काय हरकत नाही. पण त्याच्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे ताकद आहे. टायमिंग देखील बेमिसाल आहे. अशा फटक्याने त्याला धावा दिल्या आहेत. चला घेसरचे कॅप्टन ओमसाई अगसनचे कॅप्टन आले आहेत. ओमकार लेफ्ट हँड ओव्हर द कट मारा करतोय. स्विच हिट केलाय वेगाने चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आल्या डीप मधनं त्यांना बीट करून चेंडू चाललाय सीमारच्या पार चौकार. चला पडले आणि आपण यातून जो जिंकेल तो आपण बघतो त्या संघाबरोबर मॅच होईल ना. हरकत नाहीये. आम्हाला सूचना नव्हती आली. पाण्याची मागणी केली जाते बघा. षटक संपल्यात. 4:49 धावा झाल्यात. पाण्याची मागणी केली आहे. राज पाटील बघा ना बसून पाणी पितात. आणि बसून पाणी प्या. नेहमी आम्ही सांगतो की बसून पाणी प्याल तर तुम्हाला कधीच डोफरांचा त्रास होणार नाहीये गुडघ्यांचा त्रास होणार नाहीये. 3 बंधुराज एकत्र आहेत बघा आता.
ज्याची मॅच धावसंख्या 49. हर्ष टकले आले. टकले म्हटले तर या गावचे प्रसिद्ध छकडेवाले शिवराम टकले असं आपल्यात नाही येत ते. हर्ष टकले गोलंदाजी मार्क टाकला. विकी आता विकी पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतो. किती चेंडू राजला खेळायला देतोय आणि राज कशा प्रकारे बॅटिंग करतोय. चला चला वेळ घ्या कमी घ्या जरा बघा. सचिन जास्त मिनिटं गेलेत. हर्ष हो उडवलाय उंच गेलाय झेलची शक्यता आहे. ओ बॅटर बाद. नाही पडलेचे कॅप्टन बघा आपण कुठे असाल तर आमच्या मुख्य व्यासपीठावर थांबायचंय. जय भगत बघा सातत्याने टाइम बघतायत का त्यांचा वेळ फार महत्वाचा आहे. अमूल्य वेळ आहे त्यांचं. नाही दिवा गावचे अनमोल रत्न आहेत. जरी मिथुन पाटील दिवा गावात भरपूर मान्यवर असतील पण हे अनमोल रत्न असे कमी आहेत. 49 धावा. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता. वेळेला संकेत आले. चला चला लोक जरा विकी. संकेत आले पाहिजे आता. संकेत कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. पूल करायचं होता. राजला स्ट्राईक येत नाही अजून. बॅटर बाद. 49 धावसंख्या करते. अजून एक बॅटर बाद. सिंगल घेऊन त्याला स्ट्रायकर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रोहित येतोय. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते अंतिम षटकामध्ये. हर्ष टकले चांगली गोलंदाजी होता. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर 2 झाल्यात काल. आज होते का पाहिजे. रोहित काय करतो पाहिजे. राजांचे बंधू राज. राज नो स्ट्राईकला आहे. इथून जर स्ट्राईक मिळाली राजला तर 3 चेंडूचा सामना त्याला करायला मिळेल. हर्ष टकले जबरदस्त गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड द गेटनं मारा करतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो. ऑफ साईडला शॉट टर्नमॅन पॉइंट. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपण पाहू शकतो. मिड ऑफ लाईन क्षेत्ररक्षण हर्ष. लाईन पावी लागणारे यावेळेला पंच वाईड चिकून करतात. 50 धावा. राजला जुनी स्ट्राईक मिळत नाहीये. स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे. स्ट्राईकला रोहितला आपण पाहू शकता. रोहित पाटील राज पाटील RR 2 आहेत. बॅटर बाद. चेंडू बाकी अजूनही हर्षच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. राज पाटील आता काय करतो पाहायचं. इथून विकेट्स गेल्या तब्बल 50 वरती. 5 गडी बाद झालेत. राज पाटील कडे पाहायचंय. प्रचंड गुणवत्ता आहे पण त्याला स्ट्राईकच मिळाले नव्हते. आता मिळाले. शेवटच्या षटकात 3 चेंडू त्याच्या वाटेला आले. काय करतो पाहायचं. इथून किती आक्रमण करतोय हर्ष. ओ चांगला चेंडू यावेळेला. खूप चांगला चेंडू होता. शफल झाले होते. मिड विकेट क्लिअर करायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली. 2 चेंडूचा खेळ बाकी. हर्ष टकलेने जबरदस्त गोलंदाजी केली अंतिम षटकामध्ये. स्लॉगरच्या हाणामारीच्या षटकामध्ये. इथून जर संघ जिंकेल तो पडलेबरोबर फाईट बॅक करेल. सानवी लेवन पडले संघ. त्याने पहिल्या सामन्यात 65 धावा केल्या होत्या.
दिवपच्या अगेन्स्ट ऑन साइडला टर्न केला डाऊन दी ग्राउंड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतो चेंडूला फीड करून मिस फील्ड मच नीडेड चौकार. षटकात आपण आता 17तील आमचे पंच देखील बघा सुनील भोईर मॅन फ्रॉम पिसवली दीपक चौधरी मॅन फ्रॉम काटे सातत्याने दीपक देखील आपण आता पंचांच्या भूमिकेत असतात. एसपी पॅनल ऑन साइडला उडवलाय उंच गेलाय लांब गेलाय षटकार. आज 60 धावा झाल्यात आणि राजचे वैयक्तिक खेळ आपण तर 17 चेंडू 46 धावांची खेळ केली. जरा बॅटिंग कडले टाळ्या होऊन जाते. लगेच आपण आता सानवी लिहून पडल्याबरोबर फाईट बॅक करणार आहे. महेश पाटील या आपला सन्मान आपण करू स्वीकारायचा आहे. महेश पाटील
थँक्यू सो मच बाबू पाटील सर. नमस्कार मंडळी, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मॅच बिटवीन कौसा आणि माताडी 44 इंडिव्हिज्युअल राजकडून आपल्याला पाहायला मिळाले आणि माताडी टीमने बनवलेला 61. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल थेट गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून आलाय मोठा षटकार. कल्पेशच्या बॅटमधून आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगचा बाहेर हा षटकार आपण बघितला. कल्पेश आणि ओंकारची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग सेट केले कल्पेश गोवारी, मॅन इन फॉर्म. खुल्या गटातील क्रिकेट फार लवकर खेळलेलं आहे आणि ग्रामीण त्याच्या कौसा गावासाठी सुरुवात त्याने केली आहे. शॉर्ट बॉल पण फटका फसला होता, तरी देखील पॉवर प्ले सुरू आहे. फाईन खेळलेत आणि बॉल फाईन लेगला, चौकार. सुरुवात त्याने केली. वाराचा प्रचंड वेग आहे आणि त्या वेगाचा फायदा सध्या तरी होतोय. पहिल्या षटकामध्ये आपल्याला राज पाहायला मिळतोय, ज्याने 44 धावा नाबाद बनवल्या होत्या. चिपकू प्लेअर आहेत राज. जेव्हा जेव्हा माताडी संघ आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा राज मोठमोठ्या इनिंग बिल्टअप करत असताना पाहायला मिळतो. इकडे त्याने केलं आणि त्याच्या खेळीला चोख प्रत्युत्तर सध्या तरी दिलं जाते कल्पेश गोवारीकडून. ऑनसाइडला टर्न करायचं होतं बॉलला, मात्र इथे बॉल स्टंपच्या वरतून निघून गेला विकेट किपरकडे. डॉट येत असताना आपण पाहतात अक्षय कुंभार आणि सचिन पाटील सध्या ऑन ग्राउंड दोन्ही अंपायर्स आहेत. या मॅचचा विनर लगेचच खेळणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये आणि देन मग त्यानंतर आगासन आणि घेसर. यानंतर या मॅचचा विनर आणि पडलेमध्ये मॅच असेल सेकंड राऊंडची. त्यानंतर सेकंड राऊंडची सेकंड मॅच असेल आगासन आणि घेसर मध्ये. राज वन्स अगेन, शॉर्ट बॉल भिरकावलाय. जरी फिल्डर असला तरी त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय. प्रचंड ताकद या फटक्यामध्ये होती. कल्पेश आला आणखी एक षटकार. आपल्याकडे प्लीज टीम माताडी एकत्रित आपण लगेचच येऊ नका. आक्रमण झालं आणि त्या कारणास्तव एकत्रित यावं लागलं. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम. कल्पेश गोवारी या बॅटिंग ऑर्डर मध्ये सध्या तरी जबरदस्त फॉर्म मध्ये आणि कौसाची बॅटिंग ऑर्डर खोलवरती देखील सुरुवात त्याने केलेली आहे. 2 षटकार आणि 1 चौकार. धावा फलकावरती आपल्याला 16 धावा पहिल्या 4 बॉल मध्ये पाहायला मिळतात. लॉंग ऑन डीप स्क्वेअर लेग सध्या तरी सेट आहे. 61 चा चेस आहे, 62 चा चेस आहे. 61 बनलेला आहे. पुढचा बॉल, ओ इथे बॉल शॉर्ट थर्ड मानला. मागे चालला आता. एक धाव तर सहजरित्या पूर्ण करण्यात आल्या. डबलला चान्स, मात्र कल्पेशनं बघितलं थ्रो येतोय आणि पुन्हा थांबवलं ओमकारला. 1 धाव. सिंगल ने स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 17 धावा. कल्पेश गोवारे आणि राज पाटील या दोघांचा स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग स्ट्रॉंग झोन आहे. त्या झोनमध्ये जास्तीत जास्त धावा त्या आजवर बनवत आलेले दोघंही. राजने त्या बनवलेल्या आहेत आणि कल्पेश त्या सध्या तरी बनवतोय. 17 धावा धावफलकावरती पहिल्या 5 बॉलमध्ये. शेवटचा एक बॉल असेल.
55-60 ॲव्हरेज स्कोर आहे 5 ओव्हर्समध्ये या मैदानावरती. तो कालपासून आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुढचा बॉल केला बॉल बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरतून काढलाय तर करा डीप मध्ये 3 फिल्डर धावतायत. बॉल धावतोय आणि तिघही सीमारेषेच्या बाहेर पोहोचलेत. बॉलला घेऊन आलाय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टोटल स्कोर 21 धावा. पहिल्या वाजवी षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग ओमकार आणि कल्पेश कडून. कौसाचा धावफलक 21 नाबाद. सेकंड ओव्हरकडे आपण जात आहोत आणि बॉलिंग मार्क वरती आलाय हर्ष शेलार. टार्गेट 62. 62 धावांचा चेस आहे कौसासाठी. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 21. अजून या मॅच मध्ये 41 धावांची गरज आहे. हर्ष शेलार अपकमिंग यंग टॅलेंट माताडी गावचं. सेकंड ओव्हर उडवलाय रेंज मध्ये बॉल आणि थेट गेला आता डीप मिड विकेट सीमा पार. षटकार. मिस्टेक जरूर स्कोर कार्ड वरती होती. 60 झालेला 61 चा टार्गेट आहे. माताडे आणि कौसागाव दोन्ही टीम लक्षात घ्या. 60 झालेल्या 61 चा टार्गेट आहे. षटकार आला आणि या षटकारासोबत धावफलकावरती 27. दोनही गोलंदाजांचं स्वागत कल्पेशने षटकाराने केलंय. लो फुल टॉस स्वीप केला. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगची मोठी गॅप. नाही थांबणार बॉल. गेलाय सीमा पार. आलाय चौकार. मागच्या ओव्हरमध्ये पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल चौकार, तिसरा डॉट होता. आता कदाचित डॉट येईल. कोइन्सिडन्स आहे. पहिला 6 दुसरा 4. इकडे सेकंड ओव्हरमध्ये तिसरा बॉल हर्षद शेलार. हवेत बॉल जरूर आहे. नकार दिला आणि डॉट आला आहे. कल्पेशला तेच पाहिजे. पहिली ओव्हर जशी गेली तशी जायला पाहिजे. पहिल्या ओव्हरमध्ये ऍट दी एंड 21 आल्या होत्या. चौथ्या बॉलवरती षटकार होता पहिल्या ओव्हरमध्ये. हर्षदचं कमबॅक झालंय. स्विच हिटचा अटेम्प्ट होता इकडे कल्पेश गुवारीकडून आणि फाउंडेशन पक्क करत असताना 61च्या चेसमध्ये 31 धावा सध्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अर्धा पल्ला फार लवकर पार केलेला आहे
आणि उर्वरित आपण जर विचार केला 21 बॉलमध्ये बनवायच्या आहेत त्या 31 धावा, नाही 30च धावा, 31 झालेल्या आहेत. अर्ली बॅट स्विंग, थर्ड मॅन ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती मागून. डॉट आला, आणखी एक आला डॉट. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा आल्या, 2 डॉट आल्यात. हर्षद शेलारचे कमबॅक. ठीक आहे, हरकत नाही. व्हॉलेंटियर्सचा आभार. बॉल जमा करा अंपायर. पुढचा बॉल पॉवर प्ले सुरू. 2 बॉल आणि बाकी आहेत. हर्षद शेलार स्विच केलं, इथे अपील होईल. इम्पॅक्ट नाही भेटला. अंपायर सांगतात डाऊन द लेग पिचिंग आहे बॉलची. डॉट, तिसरा डॉट आलाय. 31 झालेल्या आहेत. कमबॅक झालाय. वा, आणि पाहिजे होतं, अन्यथा जो धावसंख्येचा वेग वाढवला होता कल्पेश गोवारीने, ओमकारने, फार वेगाने धावा चालल्या होत्या. शेवटचा बॉल आहे पॉवर प्ले मधला. मागची 3 बॉल दुसऱ्यांदा त्याने स्विच हिटला अटेम्प्ट केलंय. खेचून मारला, डीप स्क्वेअर लेग. आता थोडासा बॅकवर्ड केला त्या फिल्डरला. बॉल मात्र स्क्वेअर लेग मधून निघून गेलाय. आलाय चौकार. षटक संपन्न. 2 धावा धावफलकावरती 35. बॉल बाकी आहेत अजून या मॅच मध्ये 18, आणि 18 बॉल मध्ये धावा पाहिजे. 26-26. दोन ओव्हरचा खेळ संपला आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 34-35. 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 18 बॉल आणि फक्त 26 धावांची मॅच उरली आहे. ओपनिंग पेअर जबरदस्त खेळते. कल्पेश गोवारी, ज्युनियर ओमकार. थर्ड ओव्हर मध्ये रोहित पाटील. ओहो, पूर्णपणे कोण बदलला होता बॉलने. दुसऱ्या बाजूने डायरेक्ट हिटला चान्स. आता ओव्हर थ्रो. व्हाईट साईज सिग्नल. धाव देखील आपल्याला 1 पाहायला मिळते. एक्स्ट्रा 2. टोटल स्कोर सध्या पुढे आपण पाहतोय तो 37. आणि या मॅच मध्ये अजूनही 24 धावांची गरज आहे. 18 बॉल 24 धावांची गरज. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. जसा राईटी स्ट्रायकिंग एंडला येतोय, फिल्डर्सला फार दूरवरचा प्रवास करावा लागत आहे. उष्णता आहे. दुपारचं सत्र. मॅच नंबर 4 मध्ये आपण आहोत. यानंतर या मॅचचा विनर आणि आदर्श पडले, सान्वी 11 पडले. उडवला, पिक करत असताना गॅप मधून फ्लॅट. मिड विकेटचा बार. षटकार. आणि या 6 धावांनी धावसंख्या मात्र फ्लाय होते. अजून या मॅच मध्ये आपण बघितलं तर 18 पाहिजेत. 43 झालेल्या. वन्स अगेन डीप स्क्वेअर लेगला टार्गेट केलंय. यूज अँड मॅक्सिमम.
उज्ज्वल 43 धावांवरती खेळत असताना कल्पेश गोवारी 13 बॉल मध्ये आतापर्यंत 43 धावा आलेल्या आहेत. आतापर्यंत एकही 50 आपल्याला जरूर पाहायला मिळाली नाही आणि चोख प्रत्युत्तर दिलं राज पाटीलच्या 44 धावांच्या खेळीला कौसाच्या कल्पेश गोवारीने. अवघ्या आता 12 धावांची गरज आहे मॅच मध्ये. पुढचा बॉल रोहित पाटील. शॉर्ट बॉल जरूर होता, थोडासा लेट झाला कारण वेग प्रचंड होता बॉलमध्ये. फिल्डिंग चांगली झाली आहे. धाव 1 आणि एका धावेने स्कोर सध्या 50 धावा. अजूनही 11ची गरज आहे मॅच मध्ये आणि बॉलचा आपण विचार केला तर एकंदरीत बॉल बाकी आहेत ते 15 बॉल आणि 11 धावा. 61च्या चेस मध्ये सुसाट धाव फलकच्या वेगाने पुढे जात राहिलं कल्पेशचा अटॅक. 44 आतापर्यंत त्याने बनवलेले आहेत. आता ज्युनियर ओमकार स्ट्रायकिंग एंडला रोहित पाटील. फुल टॉस टाकलाय आणि इकडे बॉल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय मिड विकेट रिजन मध्ये. सिंगल. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. टीव्ही अंपायर वेस्ट साठी इकडे अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलंय. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ नो बॉल. स्कोर पुढे 2 धावांनी जाईल 52 आणि फक्त त्या मॅच मध्ये पाहिजेत आता त्या 9 धावा. फ्री टॉन आणि 44 ला नॉट आउट आहे सध्या कल्पेश गोवारी. उडवलाय खरा. फिल्डर येतात त्या ठिकाणी. कॅचची संधी. कॅच ड्रॉप आणि बॉल कुठे पडलाय? आतमध्ये पडला आणि देन सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आलाय चौकार. चार आलेत आणि अजूनही या मॅच मध्ये आपण विचार केला तर 5 धावांची गरज आहे आणि 48 ला नॉट आउट कल्पेश गोवारी. पहिली 50 लोडिंग. बॅकफुटला कट केलं. कवसला बॉल डबलला कदाचित चान्स घेतली आणि पहिली 50 इंडिव्हिज्युअल 50 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. हा जो पहिला बॅटर या स्पर्धेमधला कौसाचा कल्पेश गोवारी. एकदा जोरदार अटॅक कल्पेश साडी आणि फक्त या मॅच मध्ये आता 3 धावांची गरज आहे. राज देखील अर्धशतकांचा राज आहे. 50 आणि त्याचं फार जवळचं नातं. राजने 44 बनवलं मात्र बॉलिंग साईडला जरूर बऱ्याच वेळेला मी बघितलंय माताडीकडून धावा ते बनवतात पण गोलंदाजी मधून वाह फ्लिक ऑफ द रिस्ट पण डीप मध्ये फिल्डर आहेत. हर्षदने चांगली कॅच पकडली आहे. फर्स्ट विकेट डाऊन. 50 धावांची खेळ करून कौसाचा पहिली विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळाली. कल्पेश गोवारी बाद. ऑलरेडी कॅप्टन मंचावरतीच आहेत आपल्या आणि या मॅच नंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत. सध्या मॅचचं समीकरण 12 बॉल आणि
फक्त 3च धावांची गरज आहे. प्रदीपकडे बॉल आहे आणि नवीन बॅटर आले ते बलदेव ठाकूर. राऊंड द विकेटने येतात गोलंदाज. क्लीन बोल्ड. थांबावं लागेल, अजूनही मॅच संपली नाही. 11 बॉल 3 पाहिजेत कौसाला. परेश पाटील धावा कमी आहेत, त्यामुळे सध्या तरी टॅलेंटर्सला चान्स भेटते. आज 3 धावा पाहिजे. चला प्लीज, वेळ नका घेऊ जास्त दोन्ही टीम्स. वन्स अगेन प्रदीप ओव्हर द विकेट. बदलाय बॉल आला विकेट किपर कडे. बॉल आणि बॅटचा इकडे कॉन्टॅक्ट झाला नाही. हे जे डॉट बॉल आहेत हे पाहिजेत सध्या तरी. ते जर येत राहिले, लास्ट ओव्हर मध्ये मॅच गेले आणि 6 बॉल 3 ची मॅच असेल तर प्रेशर जरूर असेल, नो डाऊट. सध्या तरी तेच पाहिजे माथाडीला. डॉट बॉल पाहिजेत, त्यासाठी ते प्रयत्न करतील. ओहो, वन्स अगेन डॉट बॉल. दुसरा डॉट आला. मॅच मध्ये 9 बॉल बाकी आहेत आणि 9 बॉल मध्ये धावा अजूनही 3 बनवायचे आहेत. यावेळेला खराब बॉल. शॉर्ट बॉल होता आणि फार कमी गतीने तो आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव सहजरित्या कंप्लीट केल्या. बॉल बाकी 8, धावा पाहिजे 2. बलदेव बलदेव ठाकूर. धड धाकड बॉडी लँग्वेज आहे. टोला लागला बॉल डाऊन द ग्राउंड. नोचा सिग्नल. मॅच फिनिश. अभिनंदन टीम कौसागाव. इकडे अजून एक धाव धावत होता. मॅच कंप्लीट झाली. अक्षय काय राग वगैरे. चला या अक्षय, थँक्यू. आपला आभार मॅनेजमेंट टीम कडून. कल्पेश